भवानी जगदंबा, अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज, तुमचा आमचा सगळ्यांचा श्वास, आदरणीय हिंदुहृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे यांना मानाचं वंदन, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, युवा नेते आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या प्रति आदर व्यक्त करून आज स्नेहभोजन आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, चित्रपट 3 तासाचा असतो, त्याच्यामध्ये 1.5 तास झाला इंटरव्ह्यू असते, मला माहिती आहे. तुम्ही 4:30 ला आलात, आता 7:30 पावणे 8 वाजले, तुम्ही इंटरव्ह्यू तुमचा झालेला नाही, परंतु अतिशय तुम्ही तळमळले या ठिकाणी बसलात, म्हणून यांच्यासाठी आमदार साहेबांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे, ज्यांच्यामुळं या कार्यक्रमाचा योग आला. ते आपल्या तालुक्याचे माजी कार्यसम्राट आमदार, शांत, संयमी, सृजनशील अशा प्रकारचे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ख्याती, ते आदरणीय माजी आमदार बाळासाहेबजी दांगट साहेब, सन्माननीय उपजिल्हा प्रमुख शरदांना चौधरी, आदरणीय संभाजीराजे तांबे, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, ज्यांनी अतिशय तळपदार भाषण केलं आणि गेली 30 वर्षापासून ज्यांची तळप आम्ही नेहमी बघत असतो. मोज हो तो बाबा जैसी हो वरना ना हो, अशा आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय बाबा परदेशी, पंचायत समितीचे सदस्य, आदिवासी नेते, आपलं नवीन भगववादळ गावा घागरेजी, जुन्नरचे शहर प्रमुख नगरसेवक आदरणीय समीरजी भगत, ज्यांच्यामुळं अतिशय चांगलं निवेदन आपल्याला ऐकायला मिळालं आणि अतिशय शब्दामध्ये एकदम छल करत होते, असे आपल्या सगळ्यांचे आवडते आदरणीय ॲडव्होकेट तांबे साहेब, उपतालुका प्रमुख बन्सीशेठ चतुर, उपतालुका प्रमुख सन्माननीय मोहनजी बांगर, आदरणीय ताराचंद जगताप, आदरणीय शेरकर साहेब, आदरणीय वायकर साहेब, नाडेकर साहेब, आपलं झुंजार नेतृत्व आणि जुन्नर तालुक्याचं, जुन्नरचे पहिले नवनिर्वाचित आणि शिवसेनेचं एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणून ज्यांनी आपली प्रतिभा दाखवली, ते आदरणीय सुनीलजी मेहर साहेब, आपल्या सगळ्यांच्या लाडक्या ताई आदरणीय मंदाताई, सगळे अगदी महाराजांपासून तर सगळे अगदी उपस्थित 3 तास, 3.25 तास सगळे अतिशय तळमळीने बसलेले सगळे शिवसेनेचे आमचे सहकारी मित्र, बंधू, भगिनी, आज आपण या ठिकाणी निमित्त स्नेहभोजनाचं, ताई बरेच जण चुलीजवळ जाऊन थांबलेले होते, जेवणाचा आस्वाद या ठिकाणी अगदी सुगंध इथपर्यंत आलेला, आणि सगळेजण जरी वाट बघत असले तरी सगळ्यांना मनापासूनची इच्छा आहे की शिवनेरीवर शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डोलाने फडकला पाहिजे, यासाठी सगळे तळमळीने या ठिकाणी उपस्थित. संभाजीराजे, तुमचं भाषण चालू असताना तुम्ही मगाशी मनोगत व्यक्त करत होते आणि बाबांनी सांगितलं की गुगडेश्वरला अभिषेक केला आणि सुरुवात केली, कुणीतरी षडयंत्र केलं आणि ते थांबलं की काय, आणि तुम्ही म्हटलं तुम्ही नेत्यांना कळवा, आणि त्याच वेळी आदरणीय संपर्क प्रमुख सचिन आईर साहेबांचा फोन आला आणि 19 तारखेला आदित्य साहेब जुन्नर तालुक्याला येतात, हे तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो. हे सगळं करत असताना तुम्हाला माझी नम्रतेची विनंती आहे, 10 वर्ष जुन्नरला आमदार शिवसेनेचा होता, आदरणीय दांगट साहेबांनी कसं काम केलं, त्यांनी सुरुवात पहिली पंचवार्षिक लोकांमध्ये जाऊन लोकांच्या अडीअडचणीमध्ये, सुखदुःखामध्ये ते सहभागी झाले आणि सगळ्यांनी मनापासून काम केलं.
साहेब 95 ला आमदार झाले, साहेब 99 ला आमदार झाले. ज्यावेळी 99 ला साहेब आमदार झाले त्यावेळी मी इकडे उपजिल्हा प्रमुख होतो आणि 2004 ला आपला खासदार झाला. या मतदारसंघामध्ये बऱ्याच लोकांनी तुम्ही सांगितलं, आमदार साहेबांनी देखील सगळ्यांनी अगदी मनापासून काम केलं आणि त्यानंतर जुन्नरला आपला आमदार झाला नाही अशी तुम्ही खंत व्यक्त केली. मी सगळ्यांनी जी भाषणं केली, मग राहुल सुकाळे असतील, बन्सीशेठ चतुर असतील, मोहनराव बांगर असतील, भाऊ इस्कांडे असतील, पानसरे महाराज असतील, समीरजी भगत असतील, कावा गागरे असतील, बाबूशेठ पाटे असतील, बाबा परदेशी, मंदाताई आणि संभाजीराजे, सगळ्यांनी जे तुम्ही ज्या शब्दात बोललेत मी सगळे लिहून घेतले आणि आता व्यवस्थित ड्राफ्टिंग करून यावर मी मातोश्रीला पाठवणार आहे. माझी जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. पण हे सगळं करत असताना मी अगदी पहिल्यापासून तुम्हाला सांगतो की राहुल शेठ जरा थोडा आक्रमक झालेला होता, पण शिवसैनिक जरी आक्रमक झाला तरी आदेश पाळणार याची मला खात्री आहे. बन्सीशेठ तुम्ही देखील सांगितलं की ही जागा शिवसेनेला मिळाली पाहिजे, सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. महाविकास आघाडीवर मी काही भाष्य करणार नाही. आपला शिवसंपर्क अभियान चालू ठेवावं. आघाडीच्या बैठका ज्या आता चालू आहेत त्या तुम्हाला मान्य नाही, कारण जोपर्यंत उमेदवार जाहीर होत नाही तोपर्यंत आघाडीमध्ये आपण आपल्या पक्षाचं काम करावं अशी तुमची सूचना होती. एनसीपीने त्यांचं काम करावं, आघाडीतल्या घटक पक्षांनी त्यांचं काम करावं. आणि तुम्ही जे सगळ्यात महत्वाचं बोलले की निवडणुकीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी आपण आपल्या शिवसैनिकांची दारं दाखवली आणि तीच दारं आता त्या दारामध्ये ही लोक जाऊन आपली लोक फोडण्याचं काम केलं आणि ते वस्तुस्थिती बऱ्याच ठिकाणी आहे. ही देखील अतिशय गांभीर्याने गोष्ट आपण वर कळवणार आहोत. शिवसैनिक हा भावनिक असतो, आपली ताकद मोठी आहे. लोकसभेला एनसीपी आणि विधानसभेला शिवसेनेला उमेदवारी मिळावी अशा प्रकारचे आपण या ठिकाणी आपल्याकडे ताकदीची देखील मंडळी अशा आपल्या सूचना आहेत. भाऊ इस्कांडे आपण देखील चांगल्या या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत. मोहनराव बांगर यांनी देखील सांगितलं की जुन्नरमध्ये आपण भरपूर लीड दिलं आणि खासदार येण्यामध्ये शिवसैनिकाचा सिंहाचा वाटा आहे. मातोश्रीला पदाधिकाऱ्यांनी सांगावं अशी तुम्ही सूचना केली. पानसरे महाराजांनी तर अगदी 2020 षटकार मारत त्यांनी चांगली बॅटिंग केली, आक्रमक भाषण केलं. त्यांच्या देखील सगळ्या सूचना अगदी 8,972 लोकांचे नंबर तुमच्याकडे आहेत हे देखील मी नोंद करून घेतलं. तुमच्याकडून ते नंबर आम्ही आता विधानसभेसाठी घेणार आहोत. हे सगळे मी नोंदी करून घेतलेले आहेत. समीरजींनी देखील अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं. भगवा वादळ देखील यांनी सांगितलं की सर्व ज्यांनी भाषण केली सगळ्यांच्या मताशी तुम्ही सहमत आहात आणि तुम्हाला शिफारस मिळत नाही, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुमची कामं होत नाही, तुम्हाला त्याचा राग येतो, खतखत आहे. या सगळ्या गोष्टी आपण कळू आणि तुम्ही देखील खंत व्यक्त केली की ज्यांना घरं दाखवली तेच आपल्या घरात घुसायला लागले. शिवसेनेचा पूर्वीचा इतिहास तुम्ही सांगितला. बरेच अगदी तळमळीने तुम्ही बोललात. सगळ्या तुमच्या सूचना या ठिकाणी घेतलेल्या आहेत. बाबूभाऊंनी देखील सांगितलं लाखाची गर्दी जमवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे, ती दाखवण्याची गरज आहे. आणि बाबा तुम्ही देखील सांगितलं क्लिप काढू नका, खतखत आहे. शिवसैनिक एकदा पेटला की तो कसाही पेटू शकतो. आघाडी म्हणून आपल्याला सामोरे जायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची खंत आपण जी व्यक्त केली की अमोलजी कीर्तीकर फक्त 48 मतांनी पराभूत झाले. याचं एकमेव कारण म्हणजे आपले बूथप्रमुख त्या ठिकाणी कमी पडले. त्याच्यावर देखील आपण अतिशय व्यवस्थित प्रकाश जोड टाकला. लोकसभेत कसे काम केले सगळ्यांनी, विधानसभेला देखील तसे काम करणं गरजेचं आहे. 356 आपले बूथ आहेत. 356 बूथ मध्ये 20 जरी कार्यकर्ते आपण गोळा केले तरी जवळपास चांगला मोठा मेळावा होईल अशा सूचना आपण केलेल्या आहेत. हे करत असताना आपण एक खंतही व्यक्त करून दाखवली की पवार साहेब या ठिकाणी जुन्नरमध्ये मुक्कामी आले
आपले नेते कधी येणार, आणि हे झाल्यानंतर लगेच अहिर साहेबांचा फोन आला, आदित्य साहेब देखील आपल्याकडे मुक्कामीच येणार आहेत. फक्त जुन्नर की आंबेगाव हे ठरेल. आणि आघाडी आपण त्यांच्याबरोबर फिरू नका, निवडणूक जाहीर होईपर्यंत, म्हणजे उमेदवार जाहीर होईपर्यंत, अशा आपण महत्वाच्या सूचना केल्या. अभियान थांबवण्याचं षडयंत्र कुणीतरी केलं असं आपण सांगत होता, आणि वेडात मराठे वीर दौडले सात याचे देखील आपण उदाहरण दिलं. आता वेडात वीर सात आपले कसे गेले याची इतिहास देखील तुम्हाला आहे की माहित आहे. छत्रपती शिवरायांनी सरदारांना सांगितलं होतं की बेलूल खानला तुम्ही पकडा आणि पकडल्यानंतर सोडू नका. या आपल्या सगळ्या लोकांनी बेलूल खानला पकडलं, त्याचं सगळं सैन्य जप्त केलं आणि त्याला मोकळं सोडून दिला. आणि नंतर तोच बेलूल खान मोठ्या सैन्याशी आपल्यावर चालून आला, आणि त्यावेळी मग छत्रपतींनी सांगितलं तुम्ही ठरवा काय करायचं. मग त्यावेळी हे सातही सरदार वेडात मराठे वीर दौडले सात, आपल्याला इतिहास तो माहिती आहे. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाच्या याच्यामध्ये घेण्यासारखं एक आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांनी त्यावेळी ऐकलं नाही, तसं आपण देखील आपल्या राजांचं यावेळी ऐकलं पाहिजे. ही आपली सूचना अतिशय महत्वाची आहे. ताईने देखील मगाशी उल्लेख केला की या निवडणुकीमध्ये आपल्याला वापरून घेतलं, आणि आता आपण किती वापरून जायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आपला हक्काचा आमदार झाला पाहिजे. खासदारांना ताई भेटून सांगणार आहेत की लोकांची कामं होणं गरजेचं आहे. आणि ताईने खंत व्यक्त केली की आपल्याकडे जी शिवसेनेची महिला आघाडी पूर्वी होती तर तेवढी ती प्रखरतेने नाही असं त्यांचं मत होतं. फ्लेक्सवर त्यांचे फोटो नसतात किंवा त्यांना फक्त मेळाव्याला बोलवलं जातं, योग्य सन्मान मिळत नाही अशी ताईंनी खंत व्यक्त केली. आणि ताईंनी उल्लेख केला की महिलांचं मतदान 53% आहे, परंतु माझ्या माहितीप्रमाणे 1,54,000 मतदान हे पुरुषांचं आहे, 1,47,000 मतदान महिलांचं आहे, आणि इतर मतदान 7 आहे. हे आपल्या मतदारसंघामध्ये जवळपास 50% मतदार महिलांचं आहे. त्यामुळं दुर्लक्षून आपल्याला चालणार नाही, महिलांचा देखील योग्य सन्मान होईल अशा प्रकारची मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो. राजांनी देखील सांगितले की आपले दौरे चालू ठेवा. जुने वाद हे शिवसैनिक आणि राष्ट्रवादीमध्ये आहेत, आणि बऱ्याच त्या अजून केसेस चालू आहेत. त्या केसेस मध्ये आम्ही देखील त्याचे साक्षीदार आहोत. अनेक शिवसैनिक देशामध्ये भरडलेले आहेत. त्यामुळं तरी सुद्धा आपण आघाडीमध्ये प्रामाणिकपणे काम केलं सगळ्या शिवसैनिकांनी. वेळेला नेते मागे उभे राहत नाही असं आपण खंत व्यक्त केली. 95 साली कठीण काळामध्ये या मतदारसंघामध्ये शिवनेरीवर भगवा आपला डौलाने फडकला. नंतर तुम्ही सैनिकांना विसरता असं लोक सांगतात, परंतु शिवसैनिक हे एक राजे आपलं अनगायडेड मिसाईल आहे. हे मिसाईल एकदा पेटलं का त्याला जर प्रोग्रामिंग प्रॉपर जर बाबा नाही झालं तर ते पुढे जाऊन फुटत सांगता येत नाही. त्याच्यामुळे आता योग्य रीतीने आपण जर प्रोग्रामिंग केलं, ती करण्याची आता गरज आहे, तर ते योग्य ठिकाणी जाऊन फुटेल. राऊत साहेबांची वेळ आपण घेऊया, ताकद दाखवून देऊ. मेळाव्याचं नियोजन लवकरात लवकर राजे तुमच्या सूचनेनुसार आपण करू. तुम्ही सगळा खर्च करणार आहात असं तुम्ही म्हटले, तुम्ही म्हणजे आपण सगळे मिळून. आणि हा आवाज मातोश्री पर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्याकडे तुम्ही दिलं. त्यामुळे मी सगळं बारकाईने सगळ्यांच्या सूचना लिहून घेतलेल्या आहेत. मला खरोखर अतिशय अभिमान या गोष्टीचा वाटतो की आपले सगळेजण शिवसेनेचे जे शिलेदार आपले आहेत ते अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत. किरकोळ किरकोळ नाराजी, धुसफूस, हा असं म्हटला तो तसं म्हटला, हे जर किरकोळ गोष्ट वगळला तर सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे या लोकसभेला काम केलं. आपण आपली ताकद दाखवून दिली, आणि खासदार निवडून आल्यानंतर साहजिकच या विधानसभेवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवावा ही सगळ्यांची इच्छा आहे, तशी माझी देखील इच्छा आहे. आणि या बाबतीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील अतिशय सिरियसली घेतलेलं आहे. परंतु फक्त घोषणा देऊन आपला आमदार होणार नाही अण्णा,
त्यामुळं गांभीर्यानं निवडणूक मायक्रो प्लॅनिंग करून तुम्हाला करावी लागेल आणि हे जर तुम्हाला करायचं असेल तर आजपासून माऊली शेठ आपल्या सगळ्यांना कामाला लागण्याची गरज आहे। 3 तारखेला आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्राच्या प्रचाराची पहिली सुरुवात पुण्यनगरीमधून करत आहेत। ग्रामीण भागामध्ये घ्यायची इच्छा होती, परंतु पावसाचं वातावरण बघितल्यानंतर पुण्याचं गणेश कला क्रीडा केंद्रामध्ये ती सभा म्हणण्यापेक्षा शिबिर आहे सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि आपल्याला सगळे बघा आपल्याकडे 356 बूथ आहेत अण्णा, प्रत्येक एक बूथ वरून एक जरी माणूस घेतला तरी आपल्याला 356 लोक जमतील, पण तुम्ही फक्त 250 लोक आणायचे। त्याच्यामध्ये काही बूथ प्रमुख घ्या, महिला आघाडी घ्या, युवा सेना घ्या, जबाबदार पदाधिकारी घ्या आणि सिरियसली घ्या। जर तुम्हाला वाटत असेल जुन्नरच्या शिवनेरीवर भगवा आपल्याला डौलाने फडकवायचं आहे तर तुम्ही सिरियसली 250 ते 300 लोक तुम्ही घेऊन या अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे। त्याच्यामध्ये कमीत कमी 50-60 महिला असाव्यात, युवा सैनिक असावेत, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी असावेत आणि फादर बॉडी असावे। आमदार साहेब मी विनंती केली सगळ्यावर, म्हटलं कार्यकर्ते आमचे येणार परंतु आम्हाला विधानसभा वाईज बसण्याची व्यवस्था करा। शिवनेरीची आणि आंबेगावची लोक सगळी लोक आम्ही म्हटलं फेटे बांधून येणार। लोकांना कळत आहे की आंबेगाव आणि जुन्नरला शिवसेनेचा आमदार होणार म्हणून। तुम्ही आंबेगाव सिरियसली घ्या। आंबेगाव मध्ये शिवसेनेचं 60,000 मतदान आहे। जे मंचरच्या चौकात राडा झाला, आम्ही डॉक्टरांना सांगितलं आपली खासदारकी झाली, आता वर नेते ठरवतील काय करायचं ते। तर डॉक्टरांनी थोडीशी घाई केली, आम्ही त्यांना सांगत होतो वरिष्ठ नेते निर्णय घेतील, परंतु थोडस ते भावनेच्या भारामध्ये नंतर त्यांनी मान्य केलं की मी अनावधानाने बोललो, हरकत नाही। 93,000 मतदार डॉक्टरांना आहे आंबेगाव विधानसभेमध्ये, त्यापैकी राजाभाऊ बानकेल्यांना विधानसभेला राजाभाऊ बानकेल्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये एकाही आपल्या मोठ्या नेत्यांची सभा झालेली नव्हती, लक्षात घ्या तुम्ही। तरी सुद्धा राजाभाऊंना 60,000 मतदान पडलेलं होतं। मी त्यांना सांगितलं की तुम्हाला 93,000 मध्ये 60,000 मतदान हे शिवसेनेचं आहे आणि उरलेलं मतदान हे 33,000 आहे। त्यामुळं शिवसेना मोठा भाव आहे, त्यामुळं शिवसेनेचा इथं हक्क आहे। तुम्ही जर थोडासा टिकू लावला तर आंबेगावला देखील शिवसेनेचा भगवा भडकेल आणि जुन्नर तर नॅचरली शिवसेनेचा आहे। त्यामुळं या विधानसभेमध्ये जुन्नर आंबेगाव या जागेवर शिवसेनेला जागा मिळाव्यात, त्याचप्रमाणे खेडला देखील मिळावी अशी आपली आग्रही मागणी आहे आणि आपले वरिष्ठ नेते त्यासाठी आग्रही आहेत। परंतु हे कधी होणार आता माऊली? 50,000 आपल्याला सभासद नोंदणी करायची 15 दिवसाच्या आत आणि आपल्याला हे सहज शक्य आहे। मतदार नोंदणी आपल्याला आता मगाशी तुम्ही उल्लेख केला, प्रारूप यादी आपल्याला 9 तारखेपर्यंत आता मतदार नोंदणी करता येईल आणि प्रारूप यादी जाहीर झाल्यानंतर आपल्या हरकती त्याच्यामध्ये काय ऑब्जेक्शन असतील तर ते आपल्याला द्यायचे आहेत। काही लोकांची नावं काही लोक गायब करतात, आता आपल्याला अनेक वर्षाचा अनुभव त्याच्यामध्ये आहे। त्याच्यामुळे मतदार यादीवर तुम्ही बारकाईने लक्ष ठेवा, अभ्यास करा। प्रचार करत असताना ह्या गोष्टी देखील अतिशय महत्त्वाच्या आहेत। त्याच्यामुळे मायक्रो प्लॅनिंग करून निवडणुकीला जर सामोरं जायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही गांभीर्याने घेणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी जिल्हा प्रमुख म्हणून वाटतं। आणि आता खरं तर सगळ्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, त्याच्यामुळे आता मी जास्त मार्गदर्शन करणं योग्य नाही असं मला वाटतं। सगळे जुने जाणते शिवसैनिक मला या ठिकाणी दिसतात, गेली 35, 40 वर्ष प्रामाणिकपणे काम करणारे लोक या ठिकाणी आहेत, नवीन लोक देखील या ठिकाणी आहेत, महिला आघाडी आहे, सगळे सक्षम आहेत आणि सगळ्यांनी मगाशी उल्लेख केला जे जे इच्छुक उमेदवार आहे सगळे म्हटले कोणालाही उमेदवारी द्या, फक्त या ठिकाणी क्रांतीची मशाल पेटली पाहिजे आणि 100% ती पेटेल अशा प्रकारची मला या ठिकाणी खात्री वाटते। त्यामुळे सगळ्यांनी प्रामाणिकपणानं एकत्र येऊन आपण काम करावं असे मी या ठिकाणी आपल्याला नम्र विनंती करतो। आणि 3 तारखेचा आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा आपला शिबिराचा जो कार्यक्रम आहे यासाठी आपण सगळ्यांनी व्यवस्थित बारकाईने नियोजन करावं आणि अतिशय दिमाखात आपण त्या ठिकाणी यावं अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो।
आणि पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जाता जाता एक घोषणा आपण देऊ. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. आदरणीय पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा, आदरणीय आदित्य साहेब ठाकरे यांचा, वंदनीय शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.